खामगाव जीएसटी कार्यालयाचा उपायुक्त पदाचा पदभार प्रवीण भोपळेंना सोपवण्यात आला। मात्र सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांनी या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली। अशात मॅट कोर्टानेही भोपळेंच्या नियुक्तीबाबत नोटीस काढली आहे। डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रवीण भोपळेंकडे उपायुक्त पदाचा कारभार सोपवला का, असा सवाल राजपूत यांनी उपस्थित केला। भोपळे आणि या संपूर्ण भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे संबंधित सर्वच यांच्या विरुद्ध कुठेतरी प्रशासकीय कारवाई आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन देखील होणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे 22 डिसेंबर रोजी नागपूर मॅट कोर्टाने देखील भोपळेच्या सदर बेकायदेशीर नियुक्ती विरुद्ध शासनास नोटीस काढलेली आहे। माननीय आयुक्त कार्यालय आणि माननीय शासनाद्वारे याबाबत उचित कारवाई करण्यात येईलच। मात्र सदर प्रकरणी इकडील कार्यालय देखील सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत आहे।